नमस्कार, मी मधुरा. आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे. चला तर मग सुरुवात करूया. आज काय बनवूया तर अचूक पद्धतीने पोहे कसे बनवायचे हे आपण आज बघणार आहोत. 3 इम्पॉर्टंट स्टेप्स यामध्ये आपण बघणार आहोत परफेक्ट पोहे बनवण्यासाठी. पोहे कसे भिजतात याच्यावर म्हणजे सुरुवातच इथून होते की तुमचे पोहे कसे बनणार आहे, हे तुमचे पोहे कसे भिजतात यावर अवलंबून आहे. सो इथे मी घेतलेले आहेत 2 कप पोहे. हे जाड पोहे मी घेतलेले आहेत. हे पोहे ना चाळून घ्यायचे असे. त्यातला जो चुरा असतो किंवा चुरी असते ही अशी निघाली पाहिजे. पोहे चाळून झाले, त्यातला चुरा काढून झाला की पाणी घालायचं आणि शक्यतो ना भांड्यामध्ये नाही चाळणीमध्येच पोहे भिजवायचे म्हणजे ते ओव्हर सोक होत नाही. 3 ते 4 वेळा पाणी घालून ना हे स्वच्छ असे धुवून घ्यायचे. पोहे छान असे धुवून झाले की हे असेच कधीच नाही सोडायचे. यावर झाकण ठेवायचं आणि आपला कांदा परतून होतोय तोवर हे झाकण ठेवूनच ठेवायचं. यामुळे काय होतं ना पोहे छान फुलतात. म्हणजे डायरेक्ट मोकळ्या हवेशी संपर्क येत नाही, त्यामुळे पोहे फुलायला छान मदत होते. आणि नेहमीप्रमाणेच कुठल्याही पदार्थाला फोडणी खमंग बसली की त्या पदार्थाची चवही छान येते. आता इथे तेल गरम केलेलं आहे. बरेच जण काय करतात की शेंगदाणे तळून कांद्यामध्येच मिक्स करतात, पण त्यामुळे काय होतं ना जो क्रंच आहे शेंगदाण्याचा किंवा जी चव आहे ते निघून जाते. त्यामुळे मी शक्यतो काय करते शेंगदाणे तळून बाजूला काढून घेते आणि मग फोडणी घालते. शेंगदाणे मस्त खरपूस तळून झालेले आहेत. आता हे आपण काढूयात एका बाउलमध्ये आणि आता त्याच तेलामध्ये आपण घालतोय फोडणी. सगळ्यात आधी मोहरी मस्त तडतडली पाहिजे. त्यानंतर जिरं, हिंग, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा. तो कांदे पोहे बनवतो त्यामुळे कांदा हलकासा जास्त हवा. आणि यामध्ये घालूयात बारीक चिरलेली मिरची फोडणीमध्ये नाही घालत, नाहीतर काय होतं ना त्या मिरचीचा खूप ठसका उडतो. त्यामुळे कांदा घातल्यावर आपण यामध्ये घालूयात मिरची आणि हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण हा कांदा परतून घेतो. मोहरी छान तडतडली म्हणजे मग ती कच्ची नाही राहत आणि पोहे खाताना दाताखाली नाही येत. त्याचप्रमाणे आणखी एक महत्त्वाची टीप म्हणजे कांदा जेव्हा आपण पोह्यांसाठी किंवा उपमा बनवताना परततो तेव्हा तो आहे ना छान असा हलकासा परतून घ्यायचा. कारण जर कांदा कच्चा राहिला तर तो खाताना पोहे किंवा उपमा दाताखाली टचटच लागतो. ओव्हरकुक नाही झाला पाहिजे ऑफकोर्स, म्हणजे तांबूस नाही करायचा, पण हलका असा मऊसूत झाला पाहिजे, छान असा सॉफ्ट झाला पाहिजे. आणि हळद ही जवळपास आता 4थी टीप आहे. हळद बरेच जण काय करतात ना फोडणीमध्येच घालतात, पण त्यामुळे काय होतं एकतर ती करपते हळद तुमचा कांदा वगैरे परतेपर्यंत. हळदीचा मस्त सुवास येतोय त्यामुळे हळद आहे ना आधी नाही टाकायची. कांदा परतत आला की मग हळद घालायची आणि ही हलकीशी मिक्स करून घ्यायची. म्हणजे ती शिजती पण रंगही सुरेख येतो, चवही छान उतरते या पद्धतीने हळद टाकली तर. आणि पोह्यांचा रंग छान येतो. पोह्यांवर पोहे भिजवल्यावर काही जण त्यावर हळद टाकतात, तसंही नका करू. हळदीचा जो स्वाद आहे ना तो स्वाद तेव्हाच येतो जेव्हा तुम्ही ती हलकीशी परतता, पण खूप पण परतले नाही पाहिजे. खूप परतले तर ती कडवट होते. आता यामध्ये घालूयात हे भिजवलेले पोहे. सो वरकरणी जरी हे खूप छान छोट्या छोट्या गोष्टी वाटल्या तरी स्वयंपाक हे शास्त्र आहे, कला आहे. त्यामुळे ना या छोट्या छोट्या गोष्टींनीही पदार्थांची चव बदलत असते. आता हे पोहे या चाळणीतच होते. आता हे हलकेसे हाताने मोकळे करून घेऊयात आणि यामध्ये घालूयात. चवीपुरतं मीठ घालूयात आता आणि अर्थातच साखर. आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि हलक्या हाताने करायचं. असं करत पोहे कधीच नाही मिक्स करायचे. शक्यतो असे खालनं वर मिक्स करायचे म्हणजे ते पोहे तुटत नाहीत आणि त्याला छान कोटिंगही येते. तर हलक्या हाताने हे पोहे असे मिक्स करून घेतले की यावर आहे ना झाकण ठेवायचं. आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, अगदी मंद आचेवर कमीत कमी 7 ते 8 मिनिटं हे पोहे छान वाफवून घ्यायचे. खरड लागले नाही पाहिजे, त्यामुळे मंद आचेवर 7 ते 8 मिनिट म्हणजे पोहे छान फुलून येतात. आणि वाफवलेल्या अशा पोह्यांची चव, गरमागरम मऊ लुसलुशीत पोह्यांची चव भन्नाट लागते. चला तर मग इथे मी हे पोहे मंद आचेवर बरोबर 7 ते 8 मिनिटं वाफवून घेतलेले आहेत. आता चेक करूयात.
वाव, तुम्ही बघू शकाल भन्नाट दिसतात, छान पोहे असे फुलून आलेले आहेत आणि वाफ पण बघा तुम्ही, क्या बात आहे. आता यावर घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पोहे कुठेही खाली कढईला किंवा पॅनला अजिबात चिकटलेले नाहीत, पण छान वाफवले पण गेलेले आहेत. सो असे हे मौसूत वाफेवरचे पोहे भन्नाट लागतात. कसे खायचे? असे हे मस्त गरमागरम वाफ आलेले पोहे, त्यावर हलकीशी कोथिंबीर भुरभुरायची, हलकीशी शेव भुरभुरायची, मस्त असे खरपूस तळलेले शेंगदाणे घालायचे, जोडीला लिंबाची फोड तर हवीच, आणि मस्त याचा गरमागरम आस्वाद घ्यायचा अशा पोह्यांचा. नाश्ता विशेष कांदे पोहे करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 कप जाड पोहे, 2 मोठे चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, शेंगदाणे, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग, कढीपत्ता, 2 कांदे, 3 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, चवीनुसार साखर, कोथिंबीर. पोहे चाळून घेत स्वच्छ धुवून घ्यायचे आणि झाकून ठेवायचे. आता शेंगदाणे खरपूस तळायचे. आता मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्त्याच्या फोडणीत कांदा आणि मिरची घालायची आणि परतून घेत यावर हळद घालायची आणि परतायची. आता पोहे चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी साखर घालत मिसळून घेत साधारण 7 ते 8 मिनिटं हे पोहे वाफवून घ्यायचे आणि त्यावर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची आणि अशा पद्धतीने वाढायचे. झाले आपले नाश्ता विशेष गरमागरम वाफाळते कांदे पोहे तयार. आज आपण मूगडाळीची इडली कशी बनवायची ते बघतो. तर सगळ्यात आधी इथे 1 कप मूगडाळ घ्यायची. मूगडाळ पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची 3 ते 4 वेळा. डाळ स्वच्छ धुवून झाली की यामध्ये घालायचं पाणी आणि 1-2 तास फक्त मी ही व्यवस्थित डाळ भिजवून घेणार आहे. आणि इथे तुम्ही बघू शकाल ही मूगडाळ बरोबर 2 तास मी भिजत घातली होती आणि छान अशी सोक झालेली आहे. आता काय करायचं, आता यातली मूगडाळ घ्यायची. पाण्याचा वापर जास्त करायचा नाही, पाणी शक्यतो घ्यायचं नाही, आणि हे छान दळून घेऊया. आता हे करत असताना यामध्ये 1 चमचाभर दही घालायचं आहे. प्रत्येक बॅगसोबत मी 1-1 चमचा दही घालणार आहे हे वाटत असताना, आणि हे ब्लेंड करूया. आता हे मस्तपैकी असं वाटून झालं की हे मिश्रण काढूयात एका बाउलमध्ये, आणि हे मूगडाळीचं मिश्रण बनवून तयार आहे. आता यावर झाकण ठेवायचं आणि रात्रभर मी हे छान फर्मेंट करण्यासाठी ठेवून देणार. आता इथे मी हे बॅटर रात्रभर व्यवस्थित फर्मेंट करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शका हलकंसं हे राईस झालेलं आहे. खूप फर्मेंट नाही होत हे बॅटर, जसं आपलं इडली किंवा डोशाचं होतं तसं. आता यामध्ये सगळे जिन्नस घालूयात. तर सगळ्यात आधी हळद, चवीपुरतं मीठ, हिरवी मिरचीचे तुकडे आणि गाजर बारीक किसलेलं. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये भाज्यांचा वापर करू शकता. आता हे पटकन मिक्स करूया. तर इडली पात्र आहे, हे तेल लावून छान ग्रीस करून घ्यायचं आणि यामध्ये हे बॅटर घालूया. आता इडली स्टीम करण्यासाठी इथे कुकरमध्ये बेसला पाणी मी गरम केलेलं आहे. यामध्ये ठेवूयात हे इडलीचे मोल्ड. सो या प्रमाणामध्ये 1 कप मूग डाळ आहे, तर त्यामध्ये 12 छान मोठ्या आकाराच्या इडल्या व्यवस्थित होतात. आता झाकण ठेवूया आणि हे मध्यम आचेवर 10 ते 12 मिनिटं फक्त स्टीम करायचं, ओव्हर कुक करायचं नाही. इथे मी इडली साधारण 10 ते 12 मिनिटं स्टीम करून घेतलेली आहे. गॅस बंद करते आणि आता आपण हे एकदा चेक करूया. सो हे झाले की नाही कसं चेक करायचं ओव्हर कुकिंग अवॉइड करण्यासाठी. टूथपिक घ्यायची, टूथपिक इन्सर्ट करायची. याला काही चिकटलं नाही बॅटर, याचा अर्थ इडली आपली छान स्टीम झाली. इडली इथे हलकीशी थंड झालेली आहे. आता आपण हे काढूयात. तुम्ही बघू शकाल मस्त अशी जाळीदार झाली इडली आणि टम्म अशी फुगली आहे. मस्त छान अशी टम्म झाली आहे इडली. तुम्ही बघू शकाल मस्त टम्म फुगली आहे, छान अशी जाळीदार झालेली आहे. भाज्याही मस्त दिसतात. नाश्ता विशेष मूग डाळ इडली करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप मूग डाळ, अर्धा कप दही, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, 2 हिरव्या मिरच्या,
एक गाजर. मूग डाळ पाण्यात स्वच्छ धुवून घेत भिजवून घ्यायची आणि पाणी निथळून घेत दही घालत दळून घ्यायची आणि रात्रभर आंबवण्याकरता झाकून ठेवायची. आता हळद, चवीप्रमाणे मीठ, हिरवी मिरची आणि गाजर घालत हे मिश्रण एकत्र करायचं. आता इडली पात्राला तेल लावायचं आणि त्यावर पीठ घालायचं आणि अशा पद्धतीने इडली वाफवून घ्यायची. झाली आपली नाश्ता विशेष मूग डाळ इडली तयार. आज आपण नायलॉन खमण ढोकळा कसा बनवायचा ते बघतोय. अगदी परफेक्ट मेजरमेंट सकट हा ढोकळा बनवतोय. तर सगळ्यात आधी बाउलमध्ये आपण घेतो 1 कप पाणी. यामध्ये घालायचे चवीपुरतं मीठ. 1 मोठा चमचा साखर मी घेतली आहे. इथे आहे हे सायट्रिक ॲसिड. सो सायट्रिक ॲसिड 1 चमचाभर घेतलेलं आहे. 1 मोठा चमचा तेल. आता काय करायचं, आता हे सगळे जिन्नस 4 ते 5 मिनिट आपल्याला फेटून घ्यायचे, जोवर हे सायट्रिक ॲसिड साखर छान विरघळत नाही तोवर. आता हे मिश्रण व्यवस्थित फेटून झालं की यावर ठेवायची एक गाळणी किंवा चाळणी आणि यामध्ये घालायचे 1 आणि अर्धा कप म्हणजे 1.5 कप बेसन. त्याचबरोबर हळद घालायची बेसनमध्येच आणि हे मिश्रण आहे ना छान चाळून घ्यायचं आहे या पाण्यामध्ये. बेसन व्यवस्थित चाळून झालं की आता हे छान कंबाईन करायचं आणि हे एकत्र 4 ते 5 मिनिट एकाच डिरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं. हवं तर तुमच्याकडे हँड ब्लेंडर असेल ना त्याचा पण वापर तुम्ही इथे करू शकता. आणि हे मिश्रण छानपैकी 5 ते 6 मिनिट फेटून झालेलं आहे. आता काय करूयात, आता यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं मुरण्यासाठी हे ठेवून. इथे साधारण 10 ते 15 मिनिट मी बॅटर रेस्ट करून घेतलेलं आहे. हलकेसे बबल्स यायला सुरुवात होतात, तुम्ही बघू शकाल छोटे छोटे बबल्स येतात 10-15 मिनिटानंतर. आता यामध्ये घालूयात 1 चमचाभर खायचा सोडा. खायचा सोडा घातला की हे पटकन आपल्याला मिक्स करून घ्यायचं बॅटर. सायट्रिक ॲसिड आणि सोड्याचं तुम्ही बघू शकाल रिॲक्ट होतात ते एकमेकांबरोबर आणि हे असं छान फसफसतं बॅटर. आता ट्रे घ्यायचा, साधारण 8 इंचाचा ट्रे आहे हा. यामध्ये हे बॅटर घालूयात. बॅटर व्यवस्थित घालून झालं की ट्रे हलकासा टॅप करायचा. स्टीमरमध्ये बेसला मी साधारण 2 इंच पाणी गरम केलेलं आहे. त्यावर हा ट्रे ठेवूयात. जर स्टीमर नसेल तर कुकरही तुम्ही इथे वापरू शकता. कुकरची फक्त शिट्टी काढून त्यामध्ये हे स्टीम करू शकता किंवा कढईमध्ये पण करू शकता. आता मध्यम आचेवर साधारण 15 मिनिटं हे स्टीम करण्यासाठी मी ठेवून देते. चला तर मग इथे मी हा ढोकळा मस्तपैकी 15 मिनिटं स्टीम केला, गॅस बंद केला आणि 5 मिनिटं स्टीमरमध्येच ठेवलेला आहे. आता चेक करूयात. टूथपिक घालून बघूयात. हे क्लीन येते, चिकटत नाही, याचा अर्थ आपला ढोकळा छानपैकी स्टीम झालेला आहे. आता हा ट्रे काढून हा ढोकळा मी छान थंड करून घेते. ढोकळा आपला स्टीम होतोय तोवर इथे मी 1 बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे. यामध्ये आपण घालतोय साखर 1 चमचाभर. हवं तर चिमूटभर मीठही घालू शकता आणि हे छान मिक्स करूयात. आणि ही साखर आहे ना छान मेल्ट करून घ्यायची. मी शक्यतो फोडणीमध्ये पाणी नाही घालत, कारण काय होतं ना फोडणी खमंग असते. जर त्यामध्ये पाणी घातलं तर त्याचा खमंगपणा कमी होतो. त्यामुळे मी सिरप वेगळं ठेवते आणि फोडणी वेगळी देते. आता तडक्यासाठी इथे कढईमध्ये चमचाभर तेल गरम केलेलं आहे. यामध्ये सगळ्यात आधी घालूयात मोहरी. मोहरी मस्त तडतडली पाहिजे. मोहरी छानपैकी तडतडायला लागली की गॅस बंद करायचा आणि यामध्ये घालूयात हिरवी मिरची. तर मिरचीची आहे ना मी पोटं फोडून घेतलेली आहेत, स्लिट नाही केलेलं. हे असं फक्त एक चीर दिली म्हणजे मग त्या फुटणार नाही तेलात घातल्या. आणि आता तुम्ही यामध्ये तीळ घालू शकता, कढीपत्ता घालू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे फोडणी बनवू शकता. चला तर मग ढोकळा इथे छान थंड झालेला आहे. आता आपण याचे आधी पीसेस करून घेऊयात. सो स्क्वेअर ट्रे असेल तर मी शक्यतो आधी मध्यभागी करून घेते कट. आता काय करायचं, आता सगळ्यात आधी यावर घालायचं हे सिरप.
जे आपण आधी बनवून घेतलं होतं हे पूर्ण घालून घ्यायचं आहे. ढोकळा म्हणजे यामध्ये छान सोक होतो. ढोकळा काढून घालायचं नाही आहे. ढोकळा जर तुम्हाला छान असा स्पॉन्जी हवा असेल खूप वेळ, तर शक्यतो हा सिरपमध्ये ना एक 15-20 मिनिटं सोक करण्यासाठी ठेवून द्यायचा. आता एक 10 मिनिटं हे सिरप घातल्यावर हा ढोकळा मी सेट करण्यासाठी ठेवते आहे. आता काय करूयात, आता यावर घालूयात तडका. हे शुगर सिरप छान ॲब्झॉर्ब झाल्यावर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता याचं पीस काढून घेऊयात आपण एखादं. इझिली निघतात, तुम्ही बघू शकाल. क्या बात आहे. आहा, तुम्ही बघू शकाल या ढोकळ्याला आहे ना जाळी मस्त आलेली आहे आणि स्पॉन्जी पण झालेला आहे आणि शुगर सिरप छानपैकी ॲब्झॉर्ब झालेला आहे. सो इथे आपला हा असा नायलॉन खमण ढोकळा बनवून तयार आहे. भन्नाट दिसतोय. नाश्ता विशेष नायलॉन ढोकळा करण्यासाठी लागणारं साहित्य: पाणी, चवीनुसार मीठ, 1 मोठा चमचा साखर, 1 चमचा सायट्रिक ॲसिड, 1 मोठा चमचा तेल, 1.5 कप बेसन, अर्धा चमचा हळद, 1 चमचा खायचा सोडा, पाणी, 1 चमचा साखर, 1 चमचा तेल, 1 चमचा मोहरी, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाण्यात मीठ, साखर, सायट्रिक ॲसिड आणि तेल मिसळून घेत यात बेसन आणि हळद अशा पद्धतीने चाळून मिसळायची. हे मिश्रण फेटून घ्यायचं आणि मुरवून घ्यायचं. आता यात खायचा सोडा आणि अशा पद्धतीने एका भांड्यात हे पीठ काढत वाफवून घ्यायचं. आता पाण्यात साखर मिसळून घ्यायची. आता आपला ढोकळा वाफवून झालाय. आता मोहरी मिरचीची फोडणी करायची. अशा पद्धतीने ढोकळ्याचे काप करायचे आणि आपण तयार केलेलं साखरेचं पाणी यावर घालायचं आणि यावर फोडणी घालायची. वर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाला आपला नाश्ता विशेष ढोकळा तयार. आज आपण भरपूर लेयर्स असलेला खमंग खरपूस असा आणि झटपट बनणारा मसाला पराठा कसा बनवायचा ते बघतोय. तर इथे गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे. यामध्ये मीठ घालूयात आणि पोळी बनवण्यासाठी जशी आपण कणिक मळतो तशीच हलकीशी मऊसूत कणिक मळून घ्यायची. थोडं थोडं पाणी घालून हलकासा सेमी सॉफ्ट डो करून घ्यायचा. कणिक छानपैकी मळून झाली आहे. खूप घट्टही आणि खूप सैलही नाही. यावर थोडंसं 1 थेंबर तेल घालायचं. पुन्हा थोडंसं मळून घेते मी आणि आता झाकण ठेवून मुरण्यासाठी एक 15 ते 20 मिनिटं ही आपण कणिक बाजूला ठेवूया. कणिक आता इथे जवळपास अर्धा ते पाऊण तास मी मुरवायला ठेवली होती आणि आता आपण पराठा बनवायला सुरू करूयात. सो पुन्हा एकदा हलक्या हाताने एकसारखे करून घ्यायचे, गोळे करून घ्यायचे. साधारण कितपत मोठा तुम्हाला जाड आणि मोठा पराठा हवा त्या अंदाजाने. सो 1.5 कप मी इथे पीठ घेतलं होतं. 1.5 कपमध्ये 4 पराठे व्यवस्थित होतात. हे एकसारखं करायचं. हे एकसारखं स्मूथ करून झाला गोळा की कोरडं पीठ घ्यायचं, सुकं पीठ, आणि आपण पोळी लाटतो तशी एक मध्यम आकाराची पोळी लाटून घ्यायची. आता ही पोळी लाटून झाली की पुढची स्टेप, यावर ना एक अर्धा चमचा तेल घालायचं. तेल छान असं स्प्रेड करून घ्यायचं. आता यावर आहे ना मसाला घालायचा. संडे मसाला वापरते, अगदी हलकासा भुरभुरते. आता यावरच थोडंसं लाल तिखट घालते, थोडंसं मीठ मसाल्यांची चव बॅलन्स करण्यासाठी, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. यामध्ये हलकासा लसूणही तुम्ही किसून लावू शकता. आता कटर घ्यायचं किंवा सुरी घ्यायची आणि हे हलकंसं याला फक्त अशा स्ट्राइप्स करून घेऊयात. फक्त असं मध्यभागी. जितके हे बारीक कराल तितके त्याला पदर खूप छान सुटतात. हे छान असे हलकंसं कट करून झाले स्ट्राइप्स की याला आहे ना मध्यभागी पण एक असा कट द्यायचा. हा पराठा ना एक साईडने असा रोल करायला सुरू करायचा. हे छान असं झालं, आपला रोल बनवून तयार झाला. एक साईडने क्लोज करायचा आणि याचा असं रोल करून घ्यायचा. आणखी एक. हे छान झालं की यावर हलकंसं सुकं पीठ घालून घ्यायचं आणि याचा छान पराठा लाटून घ्यायचा.
तवा इथे मीडियम हीटवर गरम करून घेतलेला आहे. खूप हाय हीटवर हा पराठा भाजायचा नाही, नाहीतर मग पराठा छान असा खरपूस होत नाही. आता पराठा हा घालून घ्यायचा आणि दोनही बाजूने छानसा खरपूस भाजून घ्यायचा. खालच्या बाजूने हलकासा भाजून झाला की उलटून घ्यायचा. वा, तुम्ही बघू शकाल ऑलरेडी याला छान असे पदर सुटलेले आहेत. भरपूर अशा लेयर्स रिलीज होतात. जसं जसा भाजला जातो ना, हे बघा, तसतसे याला पदर सुटायला सुरुवात होते. आता हलकंसं तेल घालूया आणि छान खरपूस भाजून घेऊया. एखाद दुसऱ्या मिनिटाने उलटवून घेऊ. वा, बघू शकाल लेयर्स क्या बात आहे. छान असे साखळी कशी सुटते तशा त्या लेयर्स सुटतात. मस्त थोडंसं तेल आणि या बाजूनेही छान आपण भाजून घेऊया. पराठा छानपैकी असा भाजून झालेला आहे. छान असे पदर्स किंवा लेयर आपल्याला जसे हवे आहेत तसे पडलेले आहेत, सुटलेले आहेत. आणि हा पराठा काढून घेऊया. पराठा फक्त गरम गरम पराठ्याला डब्यामध्ये भरायचा नाही, असा एखादा जाळीवर ठेवायचा. म्हणजे तो गरम असताना त्याची जी वाफ किंवा स्टीम रिलीज होते ती खालच्या आणि वरच्या बाजूने दोन्ही होते आणि तो पराठा ना मग असा मऊसूत पडत नाही किंवा सॉगी होत नाही. नाश्ता विशेष मसाला पराठा करण्यासाठी लागणारं साहित्य: 1.5 कप गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ, पाणी, तेल, संडे मसाला, लाल तिखट, चिमूटभर मीठ, कोथिंबीर. गव्हाच्या पिठाची मीठ घालून घेत मऊसर कणिक मळायची. वरून तेल लावत मुरवून घ्यायची. आता परत मळून घेत याचे गोळे करायचे. आता पोळी लाटायची आणि यावर तेल पसरून घ्यायचं आणि यावर संडे मसाला, तिखट, मीठ आणि कोथिंबीर घालायची आणि अशा पद्धतीने सुरीने काप द्यायचे आणि अशा पद्धतीने ह्याची गुंडाळी करायची आणि याला गोलाकार द्यायचा आणि पराठा लाटून घेत दोन्ही बाजूनी तेल लावत खमंग भाजायचा. झाला आपला नाश्ता विशेष मसाला पराठा तयार.